चला तर मंडळी, संध्याकाळ होत आली की थोडीशी भूक लागते आणि मग काहीतरी चटपटीत आणि हलकं फुलकं खावंसं वाटतं. त्यावेळी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 कप बेसन घेतलं, थोडासा ओवा, हळद, तिखट, मीठ घालायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे. 1 कप बेसनसाठी इथे मला अर्धा कप पाणी लागलं. बॅटर तयार झालेलं आहे. बॅटर इथे आपण बाजूला ठेवून देऊया आणि यासाठी लागणारं मस्त असं चटपटीत सारण तयार करून घेऊया. तर इथे मी एक बाउल घेतला, त्यामध्ये आपल्याला भरपूर व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत. त्यामध्ये इथे मी बारीक चिरलेला कोबी, गाजर, टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या आणखीन कुठल्या भाज्या असतील तर त्या सुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली. सुरुवातीला हे व्हेजिटेबल्स छान असं मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण छान असा चटपटीत फ्लेवर देण्यासाठी 2 चमचे शेजवान सॉस घालून घेऊया. तर हे शेजवान सॉस यामध्ये घातल्याने खूप छान फ्लेवर येतो. तुम्हाला जर नसेल आवडेल तर थोडंसं लाल तिखट, मीठ आणि टोमॅटो केचप सुद्धा घालून घेऊ शकता. तर इथे आपलं मस्त असं चटपटीत सारण बनवून तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे मी ब्रेड घेतलेले आहेत. तर इथे मी ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे, तुम्ही व्हाईट ब्रेड सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर इथे आपलं जे बेसनचं बॅटर आहे, त्या बेसनच्या बॅटरमध्ये हे ब्रेड जे आहे ते आपल्याला छान असं डिप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवला, त्यावरती थोडंसं बटर घातलं, तुम्ही तूप किंवा तेल सुद्धा घालू शकता. आता जे आपण बॅटरमध्ये ब्रेड डिप करून घेतले होते ते अशा पद्धतीने तव्यावरती अरेंज करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते एकमेकांना चिटकायला हवे. तर आता यावरती जे आपण चटपटीत सारण बनवलं होतं ते भरपूर असं सारण घालायचं आहे. भरपूर सारण घालायचं म्हणजे मुलं भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने त्यांच्या पोटामध्ये भाज्या सुद्धा जातात. भाज्या घातल्यानंतर हलकंसं याला प्रेस करून घ्यायचं, म्हणजे भाज्या याला छान अशा चिटकून राहतात. आता खालची बाजू छान अशी भाजून झालेली आहे. खालची बाजू भाजून झाल्यानंतर याची बाजू पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं याला भाजून घ्यायचं आहे. आता वरतून सुद्धा मी याला थोडंसं बटर लावत आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही लावलात तरी देखील चालेल, पण थोडंसं आणखीन जास्त क्रिस्पी व्हावं त्यासाठी याला मी वरतून सुद्धा थोडंसं बटर लावून घेतलं. आता खालची बाजू शेकून झाल्यानंतर परत आपल्याला याची बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि छान असं इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचंय. तर इथे आपला मस्त असा गरमागरम फक्त 5 ते 10 मिनिटात तयार होणारा मुंबई स्टाईल व्हेज पुडला सँडविच बनवून तयार झालेला आहे. संध्याकाळच्या लहान भुकेसाठी अगदी परफेक्ट आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका.